नमस्कार, परिपूर्ण आर्टमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। मी आज लांब मंगळसूत्र बनवणार आहे पॅन्डलमध्ये। तर इथे मी क्रिस्टल मणी घेतलेले आहे, ते गोल्डन मोठे मणी पॅन्डल घेतलेला आहे। स्क्रू छोटे मणी मीडियम साईजचे गोल्डन आणि काळे मणी बारीक। हे बघा, आता इथे मी धागा डबल पदर घेतलेला होता आणि जे ओपन पदर असतात तिथे गाठ मारून मी ह्या स्क्रूमधून फासा टाकून घेतलेला आहे आणि जे बंद पदर असतात तिथे बघा अशा सुया बांधून घेतलेल्या आहेत ह्या दोन्ही पदरांना। हे बघा, आता इथे मी पॅन्डलला इथे टेप पट्टी लावून घेतलेली आहे आणि आता आपल्याला डिझाईन बनवायला सुरुवात करायची आहे। तर मोठे मणी घेतलेले होते मी, ते मोठा मणी टाकायचा आहे। त्यामध्ये क्रिस्टल मोठ्या साईजचा गोल्डन क्रिस्टल असे हे मी 4 गोल्डन मणी टाकलेले आहेत आणि त्यांच्यामध्ये एक एक क्रिस्टल मणी टाकलेला आहे। हे बघा, 1 2 3 4 आणि 3 मणी येतील मध्ये। त्यानंतर दोन्ही पदर अलग करायचे आणि काळे मणी वावायचे आहे ते। तर इथे तुम्ही मोजून मणी टाकू शकता। दोन्ही पदरांमध्ये आपल्याला सारखेच बनवून घ्यायचे आहेत। हे बघा, इथे मी सारखेच ओवून घेतलेले आहेत। त्यानंतर मोठ्या साईजचा मणी टाकायचा आहे आणि दोन्ही पदर अलग करायचे आणि गोल्डन मणी मीडियमचे 5 टाकायचे आहेत, एका साईडला आणि दुसऱ्या साईडला 5। हे बघा, अशा पद्धतीने। त्यानंतर गोल्डन मणी मोठ्या साईजचा दोन्ही पदरांमध्ये वावायचा आहे। त्यानंतर इथे आपल्याला काळे मणी वावायचे आहे ती। तर आता जेवढे आपण इथे सुरुवातीला वावलेले होते तेवढेच आपल्याला इथे मोजून घ्यायचे आहे ती, म्हणजे ते व्यवस्थित येतात दोन्ही साईड। त्यानंतर मोठ्या साईजचा गोल्डन क्रिस्टल गोल्डन असे 4 मणी वावायचे आहे ती। त्यानंतर परत आपल्याला दोन्ही पदर अलग करून काळे मणी टाकायचे आहेत ते। दोन्ही पदर पकडून आपल्याला सुरुवातीला मोठा मणी टाकायचा आहे, नंतर एका साईडला 5 छोटे मणी आणि दुसऱ्या साईडला 5 आणि त्यानंतर साईडने हे बघा असं मणी टाकून घ्यायचं आहे। आणि आता मागच्या साईडला काळे मणी वावून घ्यायचे आहेत। तर इथे मी थोडे जास्तीचे वावून घेतलेले आहे ते, म्हणजे इथे आपल्याला पाहिजे तेवढा लांब बनवता येतो। आता हा लांब मंगळसूत्र आहे त्याच्यामुळे मग लांब बनवलेला आहे, पूर्ण याच्यामध्ये दिसत नाही, मी नंतर तुम्हाला दाखवते। हे बघा, आता हे बघा, इथे मी स्क्रू वावून घेतलेला आहे आणि स्क्रू वावला की छोटा मणी आपल्याला टाकून घ्यायचा आहे नेहमीप्रमाणे। आणि आता सुईचा जो भाग आहे तो थोडासा आपल्याला कापून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित हे बघा इथे पकडायचं आहे। हा मणी आतमध्ये ढकलून आणि गाठ मारून घ्यायची आहेत आपल्याला इथे। तर 3 ते 4 गाठी मारून घ्यायच्या। मणी टाकलेला आहे त्याच्यामुळे 2 मारल्या तरी सुद्धा होऊन जाईल। आणि उरलेला धागा आपल्याला कापून टाकायचा आहे। आता अशाच पद्धतीने आपल्याला दुसरी बाजू बनवून घ्यायची आहे। आता हे बघा, इथे मी पदर घेतलेले आहे ते, आणि जे ओपन पदर होते तिथे गाठ मारलेले आहे आणि इकडे बंद पदर आहेत। तर धागा टाकताना नेहमी हा पुढच्या साईडने टाकायचा असा। आता ही टेप पट्टी इथे मी चिटकवली होती। हा जो पॅन्डल आहे त्या पॅन्डलच्या पुढच्या साईडने असं टाकायचा, म्हणजे ते जो आपण गाठण मारते ते मागच्या साईडला येते। आणि 2 पदर ह्या साईडला करायचे, 2 पदर त्या साईडला, आणि त्याच्यामधून असे धागा काढून घ्यायचा आहे। हे बघा, ही जी गाठण आपण मारतो ना ती मागच्या साईडला येते, त्याच्यामुळे पुढे थोडी फिनिशिंग येते। आणि आता आपल्याला इथे सुया बांधून घ्यायची आहे ती।
हे जे बंद पदर आहे तिथे दोन्ही अलग करायचे आहेत असे. हे बघा, आता ही साईड बनवायची आहे. तर इथे सुरुवातीला गोल्डन मनी टाकायचं आहे. क्रिस्टल, गोल्डन असे हे 4 मनी टाकायचे आहेत ती गोल्डन. त्याच्यानंतर प्रत्येक एका साईडच्या पदरामध्ये मनी काळे ओवायचे आहेत. त्यानंतर दुसऱ्या साईडला सेम तेवढेच मनी. आता जेवढे आपण इथे ओवलेले आहेत तेवढेच इथे घ्यायचे, त्याचे तरच ते बरोबर येईल असं मापाने. म्हणून मोजून टाकायची आहे ती, म्हणजे मागे पुढे होत नाही. त्याच्यानंतर मोठा गोल्डन मनी, छोटे 5 एका साईडला आणि दुसऱ्या साईडला 5 मनी. त्यानंतर परत साईडने आपल्याला मागे पुढे मी गोल्डन मनी टाकलेलं ते बघा किती छान दिसतंय. त्याच्यानंतर आपल्याला काळे मनी टाकायचे आहेत आणि परत आपल्याला हे 4 गोल्डन मनी टाकायचे आहेत आणि मध्ये 3 क्रिस्टल मनी. साईडनी परत काळे मनी टाकायचे आहेत आपल्याला आणि त्यानंतर मोठा मनी 5 मीडियम एका साईडला आणि 5 मीडियम एका साईडला. आणि परत इथे आपल्याला लास्टला मोठ्या साईजचा मनी ओवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर हे बघा काळे मनी ओवायचे आहे ते. तर आता इथे जेवढे मी इथे घेतलेले आहे तेवढेच इथे ओवायचे आहेत. तर मागच्या साईडला थोडे जास्तीचे मनी घेतलेले आहेत मी. आणि त्याच्यानंतर आपल्याला स्क्रू ओवायचा आहे. स्क्रू ओवला की छोटा मनी टाकून घ्यायचा. आणि हे बघा, आता सुया इथे बांधलेल्या होत्या, तर ह्या सुईचा भाग थोडासा आपल्याला कापून घ्यायचा आहे. सुया हाताला टोचतील त्याच्यामुळे त्या काढून घ्यायच्या आणि व्यवस्थित हे बघा गाठ पुरता धागा ठेवायचा आणि इथे 2 ते 3 गाठी मारून घ्यायच्या व्यवस्थित आणि गाठ पुढे सरकवून द्यायची, म्हणजे जास्त अंतर राहत नाही आणि एकदम सैल येत नाही असं. हे बघा, इथे मी गाठ बांधलेले आहे, 2 मारलेले आहे ते. तर गाठ पण मोठे आलेले आहे 4 पदर असल्यामुळे. आणि थोडंसं कापून घ्यायचं. आता हे बघा, इथे आपण फासा टाकला होता तिथे थोडं थोडं धागा दिसतोय, मी कापून घेतलेला आहे. नंतर आहे ना हे थोडंसं दिव्याला लावून असे प्रेस करून घ्यायचं, चिपकवून असं एकदम, म्हणजे ते वाटणार पण नाही. असं हे धागे थोडे निघालेले आहेत ते असे. हे बघा, आपलं 2 पदरी पॅन्डलमध्ये मंगळसूत्र खूप इतकं सुंदर आलेलं आहे ना. तर बघताना प्लीज एक लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा, म्हणजे ते सुद्धा घरच्या घरी अशा सुंदर पद्धतीने बनवण्याचा प्रयत्न करतील. आणि व्हिडिओ बघताना 1-2 वेळा बघून घ्यायचा आणि मग सुरुवात करायची, म्हणजे कुठलाही प्रॉब्लेम येत नाही वावताना. आणि व्यवस्थित आपण जे मी पॅन्डल इथे स्टिक केला होता तिथे असं लावून घेतलं ना, तर ओवायला एकदम 5-10 मिनटात ते बनू शकतं. आणि खूप कमी खर्चात इतकं सुंदर मंगळसूत्र आपल्याला घरी बनवता येतं. तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचा खूप खूप धन्यवाद.